परभणीतील गंगाखेड येथे ऊसाचा दर निश्चित करण्याच्या मागणीसाठी सोमवार 15 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेपासून गंगाखेड परभणी रस्त्यावरील खळीपाटी येथे सुरू झालेला ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचा रास्ता रोको सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालल्याने तब्बल 5 तासापेक्षा अधिक काळ गंगाखेड परभणी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। बुधवार 17 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात साखर कारखानदार व ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची संयुक्त बैठक लावल्याचे पत्र प्रशासनाने दिल्यानंतर सायंकाळी 5 वाजता रास्ता रोको आंदोलन थांबवण्यात आले। या आंदोलनामुळे वाहनधारकांसह प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला गंगाखेड तालुक्यातील G7 शुगर व आमडापूर येथील लक्ष्मी नृसिंह शुगरने पहिली उचल 3000 रुपये द्यावी, अंतिम दर 4000 रुपये द्यावा, त्याप्रमाणे वजन काट्यातील चोरी बंद करावी, साखर उतार्यातील चोरीला लगाम लावावा, अवास्तव ऊस तोडणी व वाहतूक खर्चातील लूट थांबावी आदी मागण्यांसाठी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी रोजी दुपारी 12 वाजतापासून गंगाखेड परभणी रस्त्यावरील खळीपाटी येथे राजन क्षीरसागर, ॲडव्होकेट अजय बुरांडे, लक्ष्मण तात्या पोळ, सुरेश माने, श्रीराम बडे, ओमकार पवार, सुरेश इखे, विशाल देशमुख, रामेश्वर मोकाशी आदींच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले। बहुसंख्य शेतकऱ्यांनी व विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत रास्ता रोको करून घोषणाबाजी करून मुजोर साखर कारखानदारांना समज देण्यास जिल्हा प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप आंदोलकांनी केला असता पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून दुपारी 3 वाजताच्या सुमारास राजन क्षीरसागर, लक्ष्मण तात्या पोळ, सुरेश इखे, डॉक्टर सुभाष कदम, श्रीकांत भोसले, भगवान शिंदे, बंडू सोळंके आदींचे शिष्टमंडळ उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या कार्यालयात चर्चा करण्यासाठी गेले। तेव्हा G7 शुगर साखर कारखान्याचे जबाबदार प्रतिनिधी आले नसल्याचे सांगत शिष्टमंडळाने काढता पाय घेतला। तेव्हा ऊस दराबाबत परभणी जिल्ह्यातील साखर कारखानदारांचे कार्यकारी संचालकांची व ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी यांच्या दालनात घेण्याचे निश्चित झाल्याने तसे पत्र प्राप्त झाल्यानंतर रास्ता रोको आंदोलन थांबवू असे म्हणत शिष्टमंडळ आंदोलनस्थळी पोहोचले व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील बैठक होईपर्यंत G7 शुगर आणि लक्ष्मी नृसिंह शुगर या 2 साखर कारखान्यांची ऊसतोड व वाहतूक बंद ठेवण्याचा निर्धार करत 17 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत तोडगा नाही निघाल्यास गंगाखेड येथील G7 शुगर आणि आमडापूर येथील लक्ष्मी नृसिंह शुगर या 2 साखर कारखान्याच्या गव्हाणीत उतरून आंदोलन करण्याचा इशारा देत नायब तहसीलदार मोहम्मद आझिम, पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांच्या हस्ते बैठकीचे पत्र स्वीकारून तब्बल 5 वाजेपर्यंत चाललेल्या रास्ता रोको आंदोलनाची सांगता केली। या आंदोलनामुळे वाहनधारकांसह प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल झाले होते। या रास्ता रोको आंदोलनासाठी पूर्णा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांच्यासह गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, सपोनी सिद्धार्थ इंगळे, सपोनी आदित्य लोणीकर, पोलीस उपनिरीक्षक बोडखे, पिंपळदरी पोलीस ठाण्याचे सपोनी दिनेश सूर्यवंशी आदींसह दंगा नियंत्रण पथकाच्या तुकड्यांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता।